मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण चाललो आवासला, अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठं असं मैदान आहे। पहिल्या नंबरला ट्रॅक्टर, दुसऱ्या नंबरला बुलेट आणि तिसऱ्या नंबरला शाईन अशी भव्य दिव्य बक्षीस असणार आहेत। तर चला आता जाऊयात आणि कोण फायनलचा मानकरी होते ते बघूयात। आताच बांद्रात पोहोचलोय, बैल सगळे उतरवली। थोड्याच वेळात आपल्याला समजेल कोण फायनलचा मानकरी होते ते। तर मित्रांनो, माझा मित्र भेटलेला, त्याला मी एक प्रश्न विचारतोय। सुरेश, मला सांग, फायनलचा मानकरी कोण होईल? प्रसन्न सुरू 100%। सगळ्या टॉपच्या गाड्या आहेत, बघूयात आता किती गाड्या आहेत सांगू शकत नाही, पण प्रसन्न सुरू येईल असं मला वाटतं। चल ठीक आहे, बघू कोण होते फायनलचा मानकरी। चल तर मित्रांनो, आता बांद्रात उतरलोय, आता चाललोय बक्षिसं बघायला। तर बक्षिसं बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो। ट्रॅक्टर, बुलेट आणि शाईन एवढ्या गाड्या उतरवल्या इथं। अजून बहुतेक तरी गाड्या येणं बाकी आहे। बघा इकडं गाड्या लावल्यात, अजून खाली उतरवल्यात। तुम्हाला जाऊन दाखवतो बक्षीस। स्टेजची तर पोचलेल्या तुम्हाला आता गट दाखवतो। बघा गट दाखवतो। बक्षीस दाखवतो, बक्षीस हंटर। आदित्य राजेश पाटील अंजनपाडा, कथा अतुल वारकर अलिबाग, रिया राजेश तनश्री पेरेकर अलिबाग, सौम्या केनी अलिबाग, मनीषा माने आवाज चला त्याप्रमाणे पूर्वा संजय ढोरे अलिबाग, पूर्वा संजय ढोरे अलिबाग। ज्या स्पर्धकांची नावं घेतलेली आहेत या ठिकाणी बॅरिकेडच्या मागे उभे तुम्हाला बक्षीस जर दाखवली तर आता बघूयात कोण फायनलचा मानकरी होते ते। एकदम भव्य आणि दिव्य अशी बक्षीस आहेत आणि आता धावण्याची स्पर्धा चालू होते, ती पण दाखवतो तुम्हाला।
भाव जवा तवा
फायनलचा गट गेलेला. आता बघूया कोण होतं ट्रॅक्टरचा मान करी बघ. तर व्हिडिओ 2 ते 3 मिनिटात येथील सर्व बैल पायात कोण फायनलचा मान करी होते. फायनल झालेले आहे आणि फायनल मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी मोहन म्हात्रे सासवणे, द्वितीय क्रमांक श्रीनिवास शेठ भगत आणि तृतीय क्रमांक वामन पडवल. आता जाऊयात आणि तुम्हाला बैल दाखवतो जे गुलाल पात्र झाले ते.
मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितले असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये व्हिडिओ आवडले का नाही ते नक्की सांगा. आता भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.